हाय गाईज, आता डोना पावलावरून आम्ही आलो होतो क्रूजमध्ये. बघू शकता क्रूज खूप छान वाटते, पण गर्दी खूप होती. आउट सीझन होतं तरी पण गर्दी खूप होती आणि आम्ही ते लाईनमध्ये लागलेलं होतं. खूप लंबी लाईन होती, त्यामुळे मस्त लाईनमध्ये लागत आम्ही चालत होतो. आणि क्रूज तर फार छान मजा येते, मला तर आवडते. पण ही छोटीवाला क्रूज होता, कारण की आम्ही थोडं लेट झालं होतं, त्यामुळे आम्हाला छोटी क्रूज मिळाली होती. पण ठीक होती, एन्जॉय झालेला आहे. आणि डान्स पण खूप केलेला होता आम्ही ह्या क्रूजवरती. मुलांचा पण डान्स झालेला आहे, समोर बघू शकता. आणि त्यानंतर आम्ही वरती चढलेलो होतो क्रूजमध्ये. पण छोटी असल्यामुळे सर्व चेअर्स लोकांनी घेतलेल्या होत्या. आम्हाला तर चेअर्सच नाही भेटल्या होत्या बसायसाठी. नंतर लास्टमध्ये चेअर भेटलेल्या होत्या बसण्यासाठी. खूप छान वाटली होती क्रूजमध्ये. त्यानंतर मग आम्ही बसलेलो होतो तिथे आणि मग मुलांचा डान्स झाला. माझ्या मुलाने तर खूप जास्त एन्जॉय केलं. ते बघू शकता, बिग डॅडी क्रूज आहे, त्यानंतर कसिनो होता. असं खूप छान मजा आली होती. आणि पूर्ण 1 ते 1.5 तास मस्त पाण्यामध्ये फिरवतात क्रूजनी, तर मजा येऊन जाते. आणि एकदम थंड थंड शांतता असं वाटते. मस्त क्रूजचे ते लायटिंग खूप सुंदर होतं. मला तर फार आवडते. मी गोव्याला तर 6-7 वेळा गेलेली आहे, पण आणि क्रूजवर तर जाते. कसिनोमध्ये कसं मुलांना अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही कसिनोमध्ये नाही गेलेलो आहे. हे सर्व कसिनो इथून खूप सुंदर दिसतात, लाईट दिसते. त्यानंतर आमचा टाईम झाला, आम्ही त्यानंतर निघालेलो होतो. बघू शकता किती गर्दी आहे इथे. जर आवडला असेल तर नक्की फॉलो करा. मी असेच मिनी ब्लॉग बनवत राहणार. बाय बाय.